ठाकरे बंधू एकत्र आल्याने या ठिकाणी मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा मजबूत होताना या ठिकाणी दिसून येतोय। कारण कालच आपण बघितला की 5 तारीखला दोन्ही ठाकरे बंधू सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर आणि त्यांना मिळणारा संपूर्ण मराठी बांधवातून कलाकार असतील, साहित्यिक असतील आणि मराठी प्रेमी असतील यांचा पाठिंबा बघितल्यानंतर आज सरकारवर तो GR रद्द करण्याची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे। यातच ही दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आल्यानंतर एक महाराष्ट्राची ताकद काय आहे ही यातून या ठिकाणी निश्चितपणे दिसून आली आणि त्यामुळे उद्या जो विजयी मेळावा होणार आहे या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुद्धा मालवणामध्ये तशाच पद्धतीचा जल्लोष फटाक्यांची आतषबाजी करून असेल या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। त्यामुळे ही एक विजयाची नांदी ही मराठी माणसाची आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं की या ठिकाणी हिंदी भाषेची सक्ती या ठिकाणी झाली नाही पाहिजे। तेच काम या ठिकाणी आताच्या सरकारला करण्यासाठी या दोन्ही बंधूंनी भाग पाडलं आणि सर्व मराठी जनतेचे या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आपले बंधू एकत्र आल्याचे समजता मोठी खळबळ माजलेली आहे। बऱ्याच जणांना तो ते दुःख झालेलं आहे आणि प्रतिक्रिया देत असतात। 1966 साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी शिवसेना स्थापन केली आणि त्यापासून शिवसेनेनं तो मराठी विषय कधी सोडलेलाच नाही। परंतु मधल्या काळात मराठी माणसावर अन्याय होत होता, काही पक्ष बाजूला गेले, परंतु त्यांनी मराठी माणसाच्या बाबत कधी विषय धरून ठेवला नाही। पण आता एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे की बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा एकदा साकार होत आहे। मराठी माणसाच्या याच्यासाठी माननीय उद्धवजी साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आल्याने निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा फरक पडेल। कारण विरोधकांना जर दोघेजण एकत्र आले आणि शिवसैनिकांचं आणि लोकांचं मत आहे की दोघे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण ही शिवसेना आणखी भक्कमपणे उभी राहणे। कुठेही शिवसेनेची पडतं नाही, किती जरी गेले तरी त्या ठिकाणी 5 गेले तर 10 शिवसैनिक आम्ही तयार करतो अशी शिवसेनेची बांधणी असल्यामुळे आणि बाळासाहेबांची जडणघडण असल्याने अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।